नमस्कार. भारत हा शेतीप्रधान देश आहे. या देशातला बळीराजा अहोरात्र मेहनत करून या देशातील अन्नधान्याची गरज भागवतो. तसेच या अन्नदात्याचा दुसरा पैलू म्हणजे दुग्ध व्यवसाय. कारण भारतातील व प्रामुख्याने महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसायही करतात आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा व नगदी व्यवसाय म्हणजेच दुग्ध व्यवसाय. यासाठी बहुतांश शेतकऱ्यांकडे गायी व म्हशी यांचं पालन केलं जातं. या सर्व जनावरांच्या संगोपनासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे त्यांचा चारा, हिरवा चारा. यासाठी शेतकरी विविध पिके घेतो, पण त्या पिकांमधून आपल्या जनावरांना ते सकस आहार पुरवू शकतातच असं नाही. म्हणजेच यामध्ये मका, ज्वारी, काटेरी गवत अशी विविध पिकं शेतकरी चाऱ्यासाठी घेतो, पण या पिकांमध्ये पोषक मूल्य कमी असतात. मक्याच्या कापण्याही होत नाहीत. तसेच काटेरी चारा कापण्यासाठीच कष्ट आहेत, तर तो गुरांनी खावा कसा. लसणाला रोगांचा प्रश्न आहे. म्हणजे असे विविध प्रश्न या चाऱ्यासाठी शेतकऱ्यासमोर आहेत. मग गुरांना भरपूर पोषण देणारे, पौष्टिक आहार देणारे आणि गुरांना भरपूर प्रमाणात चारा पुरवणारं असं एकही उत्पादन नाही का? तर आहे. आता जनावरांना संपूर्ण व योग्य मात्रेत पौष्टिक आहार देणारं पीक युनिमार्टनं आपल्यासाठी आणलं आहे. अतिशय जोमदार फुटवे व 1 ते 1.5 महिन्याच्या अंतराने 5 ते 7 कापण्या देणारं हे दर्जेदार पीक आहे न्यूट्रीफीड. मका, ज्वारी, काटेरी गवत यांच्या 2 ते 3 पट दर कापणीला उत्पादन देणारं हे सकस पीक आहे. मंडळी, न्यूट्रीफीडमध्ये 16 ते 20% प्रथिने व तसेच पानांचे प्रमाण जास्त असल्याने जनावरांचे दूध व त्याची गुणवत्ता वाढते. तसेच आपण जनावरास कमी पशुखाद्य दिले तरीही दुधाचे उत्पादन व गुणवत्ता चांगली मिळते. न्यूट्रीफीड हे पचनास जास्त सोपं, गोड व रसाळ आहे. त्यामुळे जनावरं आवडीनं खातात व जास्त दूध देतात. या पिकाला 10 ते 15 दिवसाच्या अंतराने पाणी दिलं तरी चालतं. जोमदार फुटवे देणारं न्यूट्रीफीड हे शेतकऱ्यांसाठी एक नवीन मंत्र ठरला आहे. न्यूट्रीफीड केवळ खाऊ घातल्याने ज्वारी, शाळू, कडवळ यांसारखी विषबाधा होत नाही व जनावरं कवळं पीक आवडीनं खातात. आता आपण ऐकूयात काही यशस्वी शेतकऱ्यांची यशोगाथा. नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझे नाव गणपत शंकर लोहटे, मुक्काम पोस्ट साकोरे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. माझ्याकडे 5 एकर शेती आहे. युनिमार्टचे अधिकारी आमच्या शेतीवर वेळोवेळी येऊन मार्गदर्शन करतात. तेव्हा मी त्यांना चारा पिकाविषयी माहिती विचारली. त्यांनी मला न्यूट्रीफीड ह्या आधुनिक चारा पिकाविषयी माहिती सांगितली. तेव्हा मी पण न्यूट्रीफीड चारा पीक घेऊन स्वतः 5 कापण्या केल्या. पुन्हा मी मंचर युनिमार्ट मधून सध्या 1 किलो बियाण्याची 15 गुंठ्यात लागवड केली आहे. हा चारा मला 10 म्हशींसाठी पुरतो. ही लागवड मी सारा पद्धतीने फेकून केलेली आहे. 15 गुंठ्यात 1 युरिया व 15-15 1 गोण टाकून केले आहे व प्रत्येक कापणीला युरिया टाकून पाणी देत आहे. न्यूट्रीफीड हे चारा पीक म्हशींना खायला घातल्यामुळे 50% भुसा कमी केलाय. त्यानंतर दुधामध्ये वाढ ही झाली आहे. फॅट 0.1 ने वाढली. मी हा चारा कवळा खायला घातला तरी गुरांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. हा चारा रसाळ असून पचनात हलका आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना असे सांगतो की मका, कडवळ यांना प्रत्येक वेळी मशागत करण्यापेक्षा न्यूट्रीफीड एकदाच लावून 5 ते 6 कापणी घेतली कधीही उत्तमच आहे. ह्या न्यूट्रीफीड आधुनिक चारा पिकाची लागवड करून आपल्या दुग्ध व्यवसायाची वाढ करावी अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार मंडळी, माझे नाव बालचंद्र मुरलीधर गांजाळे, राहणार एस कॉर्नर, मंचर, पिंपळगाव रोड. माझ्याकडे 4 गाय आहेत. माझ्या 4 गायींसाठी यावर्षी मी युनिमार्ट मंचरच्या मार्गदर्शनाखाली न्यूट्रीफीड या आधुनिक चारा पीक केले.
15 गुंठ्यात अर्धा किलो बियाणे टाकले. तसेच मी आतापर्यंत 3 कापणी करून प्रत्येक कापणीनंतर 20 किलो युरिया टाकला. मला या न्यूट्रीफीड या चाऱ्यामुळे मला गायच्या दुधात 1.5 ते 2 लिटरने वाढ झाली व फॅट 0.1 ने वाढली. हा चारा खायला रुचकर आहे, त्यामुळे चारा संपूर्ण खाल्ला जातो. तरी शेतकरी बांधवांनी न्यूट्रीफीड ह्या चाऱ्याची लागवड करून आपल्या दुग्ध व्यवसायात वाढ करावी ही विनंती. नमस्कार मंडळी, मी नारोडीतून रामदास फुले बोलत आहे. मी मनसर युनिमार्ट मधून न्यूट्रीफीड ह्या आधुनिक चारा पिकाची खरेदी केली आहे. माझ्याकडे 5 जर्सी गायी आहेत, तसेच 2 बैल आहेत. म्हणून मी युनिमार्टच्या मार्गदर्शनाखाली 10 गुंठ्यात अर्धा किलो लागवड टोकन पद्धतीने केली. न्यूट्रीफीड हे 40 दिवसात तयार होते. मी आता त्याची दुसरी कापणी करत आहे. पहिल्या कापणीमध्ये मला गायीची तब्येत सुधारलेली दिसून आली. तसेच दुधाच्या फॅटमध्ये 0.1 ने वाढ झाली. दूध ही 1.5 लिटर वाढले. पानावरती काटे नसल्यामुळे गुरे चवीने खातात. संपूर्ण चारा खाल्ल्यामुळे चाऱ्याची बचत होते. न्यूट्रीफीड ह्या चारा पिकाच्या 4 ते 5 कापण्या होतात. हे रोगास प्रतिकारक आहे. ह्याची कापणी विताच्या अंतरा केल्यामुळे फुटवे चांगले येतात. प्रत्येक कापणीनंतर युरिया टाकून पाणी द्यावे. एका टाकीस मुठभर युरिया टाकून फवारणी केल्या मला न्यूट्रीफीडच्या चाऱ्या पिकामुळे फायदा झाला आहे. तरी इतर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा व्हावा म्हणून युनिमार्ट मधून चाऱ्या पिकाविषयी मार्गदर्शन घ्यावे ही नम्र विनंती. धन्यवाद. युनिमार्ट जागवितो आशा, जागवितो आशा सये, जागवितो आशा. सौख्य आणि प्रगतीच्या दाखवितो दिशा, दाखवितो दिशा सये, दाखवितो दिशा.